नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? तर माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज माधुरी हे काय दाखवत आहे असं वाटत असेल तर हे सर्व आहे आमच्या किचनचे ट्रॉली. तर आमचं किचनचं काम चालू केलेलं आहे. किचन करणं खूप गरजेचं होतं कारण आरू लहान असल्यामुळे भांडी वगैरे वडत होती आणि मांडणी पण पडायची भीती वाटत होती, म्हणून आम्ही किचन ट्रॉली करायचा निर्णय घेतला. तर फायनली आज किचन करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा. आणि सगळं सामान पसारा असंच घरामध्ये कुठं पण पडत होता ना, तर मग ते सर्व व्यवस्थित बसेल. तर तो माणूस आलेला आहे, तो स्टार्टिंगला स्टँड बसवत आहे, मध्ये फिटिंग चालू आहे. तर थोडा व्हिडिओ शूट केला मी, कारण आरूची खूप मस्ती चालू होती. हे सर्व बसवताना आरू मला सारखी बाहेर चल चालू होतं, तिचं गोंधळ होता, म्हणून मी शक्य होईल तेवढा व्हिडिओ शूट केला. म्हटलं चला यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावं, कारण कसं असतं ना, आपलं छोट्या गोष्टींना खूप दिवसांनी आपल्याला भेटलं ना, तर त्याचं खूप कौतुक वाटतं, म्हणून मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर करत आहे. तर किचन कसं वाटते, काय वाटते, कलर छान वाटतो का, हा कलर का चॉईस केला, हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर याच्यामध्ये आता बॉक्समध्ये खोलायचं चालू आहे. बॉक्समध्ये आहेत किचनचे दरवाजे, म्हणजे ते ट्रॉली वगैरे असतात ना, तर त्याचे दरवाजे आहेत. तर हा कलर का घेतला होता, तर साईडला तुम्हाला फ्रीज दिसत आहे, म्हणून आम्ही ना हा कलर चॉईस केलेला आहे. तर फ्रीजला मॅचिंग होईल असं, कारण फ्रीज तर आपण चेंज नाही करू शकत ना. तर फ्रीज पण आत्ताच नवीन 8-10 महिने झालं घेतलेलं आहे, म्हणजे झालं वर्ष त्याला. तर म्हटलं नाही का त्याच्या मॅचिंगचंच, म्हणून आम्ही किचनला पण तोच कलर घेतलेला आहे. तर कलर कसा वाटला नक्की सांगा. तर साईडला असे ट्रॉयला वगैरे ठेवलं, खूप पसारा होत होता घरामध्ये. मी सारखं झाडत होते, ते सारखं काम करत होते, मी सारखं झाडत होते. तर हे चालूच होतं, कारण आरूस बाजूला फिरत होती आणि तिच्या पायामध्ये घुसत होतं. तर हे बघा ती काय करते. तर खाली जे कचरा पडलेला असतो ना, तर त्याच्यासोबत ती खेळत होती, कंटिन्यू खेळत होती. तिला सारखं मी बाथरूममध्ये नेत होते, वॉश करत होते, तिचं ते चालूच होतं. आणि लहान मुलं म्हटलं ना, खूप त्रास देतात, त्यांना काही समजत नाही आहे. तर कसा वाटतोय कलर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि तो किचनला सूट झालेला आहे का आणि कसं वाटत आहे. तर माझी पहिल्यापासून खूप इच्छा होती की आपल्या घरात पण किचन ट्रॉली असावं, असं नाही का भाड्याच्या घरात राहत असल्यावरती आपल्याला ह्या सर्व गोष्टी भेटेल असं नाहीच होत. तर याच्यामध्ये कसं काय ठेवायचं मला माहिती नाही आहे, म्हणजे मी आतापर्यंत लोकांच्या घरी बघितलेलं आहे बरं का, पण याच्यामध्ये भांडी वगैरे कसं ठेवायचं मला काहीच माहिती नाही आहे. तर मी कसं ठेवणार आहे, काय ठेवणार आहे, हे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सध्या मी तुम्हाला दाखवते आतमधलं सगळं. तर याच्यामध्ये नाही का असं उलतान वगैरे ठेवायचं असते आणि या साईडला आहे ते गॅस शेगडी आपलं टाकीचं असतं. याच्यामध्ये प्लेट आणि छोटे भांडी ठेवतात. तर खाली पण ताटांचंच आहे. तर ते पूर्णच ड्रॉवर बाहेर येतो, म्हणजे आपण झाडून साफसफाई करू शकतो. तर छान आहे. तर इथं छोटे डबे आणि तांबे वगैरे असं ठेवायचं असेल, म्हणजे मला माहीत नाही आहे, पण सांगते मी एक अंदाजे. तर याच्यामध्ये वाट्या वगैरे छोटे जे आपले भांडे असतात ना, तर ते ठेवायला लागतील. हे पण वरच्यासारखं सेम आहे. तर छोटेच भांडी बसतील. इथं डबे वगैरे ठेवावं लागतील. तर अशा प्रकारे आमचं किचन आहे. आणि इकडे आहे ते बेसिंगच्या खाली, इथं पण आपलं जे पडीक सामान असतं, म्हणजे जे पण आपण यूज करत नाही किंवा कचऱ्याचा डबा, ते तिथे ठेवू शकतो. तर असं माझं छोटंसं किचन. कसं वाटलं तर नक्की मला सांगा. तर हे किचन ट्रॉली बनवल्यापासून आहे ना, एकदम राहाडं असं वाटतच नाही, नाहीतर किचन खाली खूप पसारा दिसत होता, पण आता खूप छान वाटायला लागलं. तर हे आहे बेसिंगच्या वरती एक कप्पा बनवलेला आहे, म्हणजे त्याला आरसा पण बसवायचा आहे. तर हा कप्पा म्हणजे आपण जे ब्रश वगैरे असतात ना, मटेरियल ते पण ठेवायचं, आणि आतमध्ये पण आतलं मटेरियल ठेवायचं, म्हणजे आपण साबणा वगैरे असतात ना, ते ठेवायचं. बाहेरचं आपले हँडवॉश वगैरे ते बाहेर ठेवायचं. असं 2 बनवून घेतलेले आहेत. दोन्हीला पण आरसा आहे. बाहेरचा आरसा मी तुम्हाला दाखवते, तो चिटकवलेला नाही आहे, थोडं त्याचं काम चालू होतं. तर अशा प्रकारे माझं किचन आहे.
तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं, काय वाटलं, किंवा कलर कोणता हवा होता, हा कलर छान वाटतो का. तर असं आहे माझं किचन. ट्रायली नक्की सांगा मला कमेंटमध्ये.